बघ तरुण, मी तर म्हणते की या मुलीचे पाय या घरासाठी अशुभ आहेत. तुझे लग्न झाल्यानंतर लगेच तुझे वडील हे जग सोडून गेले. मी तुझ्यासाठी श्रावणी या मुलीला पसंत केले होते. तू तिच्याबरोबरच लग्न कर. ही एंगेजमेंट आपण आत्ताच तोडून देऊ. तरुणची सावत्र आई त्याला समजावत म्हणाली. तेव्हा तरुण तिला सांगू लागला, नाही आई, बाबांनी काही विचार करूनच माझं लग्न ठरवलं असेल ना. मी तर निशासोबतच लग्न करेल. जर श्रावणी तुम्हाला एवढीच पसंत आहे तर छोट्या भावाचं लग्न तिच्यासोबत करून द्या. हे ऐकताच त्याच्या आईच्या अंगाची आग झाली. कारण की श्रावणीचं चरित्र चांगले नव्हते, पण तिचे आई वडील हुंड्यांमध्ये त्यांना मोठी रक्कम देण्यासाठी तयार झाले होते. त्यामुळे ती आपल्या सावत्र मुलगा तरुण याचे लग्न तिच्यासोबत करण्यासाठी धडपडत होती. आधीपासूनच तिला निशासोबत त्याचे नाते पसंत नव्हते, कारण की ती श्रीमंत परिवारातली नव्हती आणि ते लोक हुंडासुद्धा देणारे नव्हते. परंतु पतीपुढे तिचं काहीच चालत नव्हतं. पण आता तिचे पती या जगात नव्हते. त्यामुळे तिने भरपूर प्रयत्न केले होते की हे नाते तुटावे. परंतु तरुण याने सुद्धा हट्ट पकडला होता की लग्न करेल तर निशासोबतच करेल. तेव्हा मजबुरीने तिने निशाला आपली सून बनून घेऊन आली. पण ती मनात हा विचार करू लागली की मुलगा आणि सुनेमध्ये प्रेमाचे संबंध ती वाढू देणार नाही, जेणेकरून शेवटी कंटाळून तरुण आपल्या बायकोला सोडून देईल. मनातल्या मनात ती अशी घाणेरडी योजना बनवून ठेवली होती, जेणेकरून तरुण कंटाळून आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊन टाकेल. तसे तर ती देखाव्यासाठी सर्व काही हसून खेळून करत होती. तिने तरुणसाठी मधुचंद्राचा रूमसुद्धा चांगल्या प्रकारे डेकोरेट करून ठेवला होता. तरुणसुद्धा खूप खुश होता. निशा होतीच एवढी सुंदर आणि तिचे बोलणे खूपच प्रेमळ होते. ती सर्वांचे मन जिंकून घेत होती. तरुण तिच्यासोबत एकांतामध्ये क्षण व्यतीत करण्यासाठी व्याकुळ झाला होता. परंतु त्याच्या आईच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. जेव्हा काही मुली निशाला पहिल्या रात्री रूममध्ये घेऊन आल्या, तेव्हा थोड्याच वेळात तिची सासूसुद्धा रूममध्ये आली आणि सर्व मुलींना रूममधून बाहेर निघण्यासाठी सांगितले. त्यानंतर एकांत मिळाल्यावर तिने निशाला सांगितले, बघ सुनबाई, आमच्या कुटुंबातील एका पंडिताने सांगितले की जर लग्नानंतर तरुण तुझ्याजवळ आला तर त्याच्यासोबत काहीतरी अनर्थ घटना घडू शकते. त्यामुळे तू आपल्या पतीला जवळ येऊ देऊ नकोस. तसेच पंडितने हे सुद्धा सांगितले आहे की जर ही गोष्ट आपण तरुणला सांगितली तरीसुद्धा त्याच्या जीवाला धोका आहे. म्हणून ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस. फक्त तुझ्या आणि माझ्यातच ही गोष्ट गुपित राहील. तुला फक्त 2 वर्षापर्यंत पतीपासून दूर राहायचे आहे. हे ऐकून निशा घाबरली आणि म्हणाली, आई, हे तुम्ही काय बोलत आहात? यावर तिच्या सासूने म्हटले, तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, विश्वास ठेव, नाहीतर नको ठेवूस. तू हा विचार करू नकोस की मी त्याची सावत्र आई आहे आणि त्याचं वाईट पाहत आहे. मी तर त्याच्या भल्यासाठीच सांगत आहे. यापुढे तुझी मर्जी. निशाला टेन्शन देऊन तिची सासू रूममधून बाहेर निघून गेली. निशा काही विचार करणार त्याच अगोदर तरुण रूममध्ये आला. आता तर निशाने विचारच केला नाही की तिला काय करायचं आहे. तेवढ्यात तरुण येऊन तिच्या बाजूला बसला आणि तिला आपल्या मिठीत घेऊन म्हणाला, निशा, मी खूपच नशीबवान आहे जी तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली. निशासुद्धा लाजून त्याच्या मिठीत गेली. तेव्हा अचानक बाथरूममध्ये जोरदार धमाका झाला. ते दोघे धावत पळत बाथरूममध्ये पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिले की गिझरचा स्फोट झाला होता. हे सर्व तिच्या सासूने घडून आणलं होतं, जेणेकरून निशा घाबरावी. हे दृश्य पाहून निशाचे हृदय जोरजोरात धडकू लागले की सासूबाईंचं बोलणं खरे तर नाही ना. त्या रात्री ती थकण्याचा बहाणा करून झोपून गेली. परंतु तिच्या मनात ही गोष्ट घर करून गेली होती की जर तरुण तिच्याजवळ आला तर त्याच्यासोबत काहीतरी अघटित होऊन जाईल. म्हणून ती
प्रत्येक रात्री काहीतरी बहाणा करून त्याच्यापासून स्वतःला दूर करत होती. तरुण लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच पत्नीच्या सहवासासाठी तडफडत होता, परंतु निशा त्याला आपल्याजवळ येऊ देत नव्हती. तरुणला पत्नीच्या या विचित्र व्यवहाराचे काहीच कारण सापडत नव्हते आणि तो जोर जबरदस्तीसुद्धा तिच्यासोबत करू शकत नव्हता. तो विचित्र अशा गोंधळलेल्या अवस्थेत होता, परंतु एके रात्री त्याला धक्का बसला. हे समजून की त्याची बायको निशा ही जाणून बुजून असं करत होती. याचं मूळ कट कारस्थान त्याच्या सावत्र आईचं होतं. त्या दिवशी निशा आपल्या कुठल्या तरी मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असताना सांगत होती की अगं मी काय सांगू, मी तर फसून गेल्यासारखी झाले. आईने तर स्पष्ट शब्दात सांगितले आहे की या 2 वर्षामध्ये तरुणने तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत काहीतरी अशुभ घटना घडू शकते. असे तर मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा तो माझ्याजवळ येऊ लागला तेव्हा अचानक बाथरूममध्ये गिझरचा स्फोट झाला. मी तर खूप घाबरले होते आणि मला खरंच असं वाटू लागलं होतं की माझ्यामुळे तरुणसोबत काहीतरी चुकीचं तर नाही ना होणार. मी असा कधी विचारच करू शकत नाही की माझ्यामुळे त्याला काही व्हावं. असे बोलता बोलता तिचा आवाज जड झाला. तिला माहीतच नव्हते की पाठीमागे उभा असलेला तरुण याने सर्व काही ऐकलेले होते. आता त्याला सर्व गोष्टी हळूहळू समजू लागल्या होत्या, पण त्याला हे समजत नव्हते की सत्य काय आहे, त्याचा पत्ता कसा लावायचा. त्याने खूप विचार करून हा निर्णय घेतला की तो आपल्या आईवर नजर ठेवेल. आधी तर तो घरी येऊन आपल्या रूममध्ये जायचा, परंतु आता तो नेहमी रूममध्ये जाण्याचा बहाणा करून टेरेसवर जायचा. कधीकधी तो आईच्या रूम बाहेर फेरफटका मारायचा. अशा तऱ्हेने एक दिवस त्याची आई फोनवर बोलत होती ते त्याने ऐकले. आई फोनवर हसून म्हणत होती की मोठा आलाय त्या कंगाल मुलीसोबत लग्न करणारा. मी असं काही चाल केली आहे की सुनबाई माझ्या मुलाला जवळच येऊ देणार नाही. आता त्या दोघांमध्ये कधीच प्रेम उत्पन्न होणार नाही. तेव्हा मी बघतेच की तरुण तिला आपली पत्नी म्हणून कसं वागवत होते. मी तर त्याच आधारावर त्याचा डिवोर्ससुद्धा करून टाकेल. हे सांगून की मुलीचे चरित्र ठीक नाही, तिचे याआधी कुठेतरी अफेअर असेल. आता तर त्यांच्या लग्नाला 2 महिनेच झालेत. आगे आगे देखो होता है क्या. तरुण तर या संधीची वाट पाहत होता. त्याने तिची व्हिडिओ बनवली होती ज्यामुळे त्याला आपल्या पत्नीला समजावून सांगता येईल. रात्री जेव्हा तरुण आपल्या रूममध्ये गेला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याच्या पत्नीने उशी घेऊन त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली होती. तरुण तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यांना हळूच स्पर्श केला. तेव्हा निशाने असा झटका दिला जणू काही हजारो विंचूंनी तिला डंख मारलाय. तिने अजून त्याच्यापासून स्वतःला दूर केले आणि म्हणाली, ऐका ना, आज माझी तब्येत ठीक नाही. तरुण तिला बोलू लागला, इकडे ये, मला तुला काही दाखवायचं आहे. ते पाहिल्यावर तुझी तब्येत ठीक होऊन जाईल. एवढा तर विश्वास ठेव ना, मी तुझा नवरा आहे. तुझ्या इच्छेविरुद्ध मी तुला हातसुद्धा लावणार नाही. निशा दूरच त्याला पाहायला लागली. तेव्हा तरुणने गडबडीत आपल्या मोबाईलमधील तो व्हिडिओ चालू केला. व्हिडिओ बघताच निशा हैराण होऊन म्हणाली, अहो हे सर्व काय आहे? आई हे काय बोलत आहेत? यावर तरुणने म्हटले, तू एवढी भोळी आहेस की तुला समजत नाही की आई काय बोलत आहे. तरुण बोलू लागला, बघ ना, मला माझ्या सख्ख्या आईचे प्रेम कधी मिळालेच नाही. नेहमी सावत्र आईला आपली खरी आई म्हणून जीव लावला, परंतु सुरुवातीपासूनच त्यांच्या मनात माझ्याबद्दल कडवटपणा होता. तरीही मी जास्त लक्ष दिलं नाही आणि आता जेव्हा माझे लग्नाचे वय झाले आहे तरीही आपल्या नातेवाईकांमधील एका चरित्रहीन मुलीला माझी पत्नी बनू पाहते. पण बाबांना हे नाते मान्य नव्हते, तरीही ती माझ्यावर वारंवार दबाव आणत होती की मी मुलीबरोबर लग्न करावे.
परंतु जेव्हा वडिलांनी माझ्यासाठी तुला पसंत केले तेव्हा मी सुद्धा तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी मनाची तयारी केली होती. या गोष्टीवरून ती माझ्यावर खूप चिडली होती आणि तिने रागाने मला म्हटले होते की मी तुझ्या लग्नानंतर तुला कधीच सुखी होऊ देणार नाही. कदाचित हा तिच्या प्लॅनिंगचा हिस्सा होता. मला तर माहीतच नाही पडलं की तू हे सर्व आईच्या बोलण्यावरून करत आहेस. परंतु एके दिवशी संयोगाने मी तुला फोनवरून बोलताना ऐकले होते. त्याच दिवशीपासून मी आईवर नजर ठेवली होती, जेणेकरून खरं काय आहे ते जाणून घ्यायचं होतं. कदाचित असंही झालं असतं की पुरावा नसताना मी तुला सांगितले असते, पण तू माझ्यावर जराही विश्वास ठेवला नसता. आणि तसंही तू सुद्धा कदाचित त्या भीतीमुळे बांधली गेली होतीस, म्हणून या सर्व गोष्टी तू मला सांगितल्या नाहीस. सर्व काही समजल्यामुळे निशा खूप आश्चर्यचकित झाली होती. ती बोलू लागली, हो, मला आईने सांगितले होते की जर हे सर्व मी तुम्हाला सांगितले तर तुमच्या जीवाला धोकासुद्धा होता. मला तर हे माहीतसुद्धा नव्हतं की सासूबाई माझ्यासोबत इतका मोठा खेळ खेळत होत्या. तरुणने पुढे येऊन तिच्या हातावर आपले हात ठेवत म्हणाला की तू माझ्यासाठी कधीच धोका होऊ शकत नाही, कारण की तू माझी जीवनसाथी आहेस. तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी मला आनंदच मिळेल. मला दुःख कधी मिळणारच नाही. ही गोष्ट तू लक्षात ठेव. आणि आता तर तुला सर्व माहीत पडले आहे ना की आई आपल्यासोबत कसा खेळ खेळत होती. म्हणून आता यापुढे तू माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस. हे ऐकून निशा प्रेमाने आपल्या पतीच्या मिठीत गेली. तरुणसुद्धा तिला आपल्या बाहूंमध्ये घट्ट मिठीत मारून घेतले. आज दोन तरसलेले मन एकत्र आले होते. बाहेर तुफानी पाऊस पडत जणू त्यांच्या मिलनाची साक्ष देत होता. रात्रीच्या गहन अंधारात दोघांचे प्रेम आता पूर्णत्वाला आले होते. इकडे नाश्त्याच्या टेबलवर जेव्हा निशाच्या सासूने मुलगा आणि सुनेला एक दुसऱ्यांकडे प्रेम भरलेल्या नजरेने पाहताना पाहिले तेव्हा तिचे डोके फिरले. परंतु तिच्या हातात आता काहीच नव्हते, कारण की ते लोक तिची चाल समजून चुकले होते. ती वाट बघत होती की कधीतरी मुलगा आणि सूनमध्ये झगडा होईल, तेव्हा तिला त्या पॉईंटवरून सोडचिठ्ठी करून आणण्याची संधी मिळेल. परंतु बंद रूममध्ये दोघांचे संबंध दिवसेंदिवस खूप मजबूत होत चालले होते. या गोष्टीचा तिला अंदाज नव्हता. त्याचबरोबर त्या दोघांनी तिच्यासमोर हे सुद्धा जाहीर केले नाही की त्या लोकांना तिचा कट माहीत पडला आहे. त्यामुळे ती कुठलीच नवीन चाल चालू शकली नाही आणि अजून ती आपली चाल सफल होण्याची वाट पाहत राहिली. झटका तर तेव्हा तिला लागला जेव्हा निशाने तिला खुशखबरी ऐकवली. अशा वेळी तिने आपली दोन्ही हात वरती केले की आता मी सुनेची सेवा करू शकत नाही. ती सुनेवर नाराज होती की तिने तिचं ऐकलं नव्हतं, परंतु तरुणने हे सर्व आधीपासूनच विचार केला होता. याने आधीच आपल्या ट्रान्सफरची बात केली होती. तेव्हा 15 दिवसाच्या आतच तो निशासोबत आपली नवी गृहस्थ बसवण्यासाठी निघून चालला होता. त्याच्या सावत्र आईने तर खूप प्रयत्न केला की त्यांनी तिच्या सुनेला त्रास द्यावा, परंतु त्याच्या नशिबात निशाचे प्रेम आणि तिची साथ होती. त्यामुळे कोणीच तिच्यासोबत वाईट करू शकत नव्हते. निशा आपल्या पतीसोबत राजी खुशी जीवन व्यतीत करू लागली होती. सासूची खरेपणा आधी त्या दोघांसमोर आला होता, म्हणून तरुण सुद्धा निर्णय घेतला की तो यापुढे कधीच आईच्या कटामध्ये अडकणार नाही आणि आपल्या जीवनातील शांततेला भंग करणार नाही. तेव्हा मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला एकदा कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.